हॅलो सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला मी आज घरी आली होती कारण मला डिलिव्हरीला जायचं आहे हॉस्पिटलला ना। माझी इच्छा होती की गणपती बाप्पांचं दर्शनाला जायचं आणि हे गणपती बाप्पांसाठी फूल घेतलेलं होतं तर तेही मला गणपती बाप्पांना द्यायचं होतं। तर येताना मस्त गणपती बाप्पांसाठी पेढे हार वगैरे घेऊन आली आणि मग जास्वंदीचं फूल मी मागच्याच वेळेस घेतलं होतं पण ते द्यायचं बाकी होतं तर मग ते पण दिलं गणपती बाप्पांना। गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, देवघरातही दर्शन घेतलं, देवाचे दर्शन वगैरे झाले आणि मला ना म्हणजे माझी सासरी 9व्या महिन्यात ओटी भरायची होती, ती पण भरायची होती। तर मग आमचं ठरलं होतं की डिलिव्हरीला जेव्हा जाईल ना त्याच्या आदल्या दिवशी मग ओटी वगैरे भरून घेऊ असं। माईंनी माझी ओटी वगैरे भरली ते पण तुम्हाला दाखवतेच पुढे। इकडे आपले सईचं चाललं होतं मला ही फुलं व्हायची आहे देवाला, मला ही पूजा करायची, तिची पण पूजा चालू होती। तर मग इकडे मी देवाची पूजा वगैरे करून घेतले, देवाच्या पाया वगैरे पडले आणि पुढचा व्हिडिओ ही संपूर्ण बघत राहा। व्हिडिओ आहे ना सही माझ्या मम्मीची तारीफ केली आणि माझ्या मम्मीचं झालं सासू गायला तू गायली सेम केलंय का आले 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 सही पण आली चला त्या सोडा मॅडम घ्या ही साईड तुम्ही। चला मिस्टर पण आज ड्युटीवरून लवकर आले होते कारण दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायचं होतं ना। तर मग आता 3-4 महिने म्हणजे बाळाला चालत नाही, बाळ झाल्यानंतर खाणं बाहेरचं वगैरे। मग गरम आम्ही मस्त पनीर चिल्ली खायला गेलो, खूप दिवसातून गेली मी आज बाहेर। तर म्हटले चला आणि पाऊस पण थांबलेला होता, 4 वाजेपासून आहे ना पाऊस पण थांबलेला होता। तर मस्त रस्ते वगैरेही कोरडे झालेले होते आणि येताना मग मी सगळ्यांसाठी मस्त चीज दाबेली पार्सल घेऊन आली कारण सगळ्यांनाच खूप आवडते। मग आम्ही सगळ्यांनी मस्त चीज दाबेली एन्जॉय केली कारण मला खायची होती। आज भरपूर काही खाऊन घेतलं, सकाळी पनीरची भाजी, नंतर पनीर चिल्ली मिस्टरांसोबत जाऊन आणि येताना मग मिस्टरांनी आम्ही सगळ्यांनी पनीरची म्हणजे चीज दाबेली घेऊन आलो। इकडे मम्मी आज मस्त बिर्याणी करते, आज मम्मी छान मस्तपैकी बिर्याणी करते, पनीर बिर्याणी छान होतं। जे गाईच केलेलं छान होतं। मम्मीला आलाय लोड माझ्या लोड कशाचा आलाय काय सांगू तुम्हाला आता, माझा लोड नाही घ्यायचा, लोड नाही घ्यायचा असं प्रियंकाच म्हणते। चला तर आता बॅग भरते। बरेच ताई बोललं होतं की बॅग भरताना दाखव डिलिव्हरी डेट कधी आहे। तर डिलिव्हरी माझी 9 जुलैला आहे, म्हणजे माझं C-सेक्शनच करायचं आहे ना। तर मग आता आज रात्री ॲडमिट होणार आहे मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आता 9 तारखेलाच येतोय। काय होतं काय नाही तुम्हाला पुढे व्हिडिओ येतील, सांगेलच खुशखबरी। तर आता C-सेक्शन म्हटल्यावर मग आदल्या दिवशी ॲडमिट व्हायचं होतं। तर आता मी बॅग भरते माझी। तर म्हणजे आमच्याकडे ना बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे आता आपले राहतात की आपण पूर्वतयारी करत असतो पण आमच्याकडे बाळाची पूर्वतयारी काहीच करत नाही। म्हणजे जे बाळाचे वगैरे असतात तर ते पण काहीच बाळाची तयारी नसते। बाळ झाल्यानंतर मग आम्ही बाळाचे वगैरे तयार घाईपाई करत असतो। पण माझी बॅग भरायची होती तर म्हटलं चला माझी बॅग भरून घेते असं।
तर न्यूजपेपर वगैरे पण घेतले, म्हणजे लागतात हाताखाली ना वस्तू ते वगैरे. आणि हा कॉटनचा गाऊन आहे, कारण डिलिव्हरी नंतर आपण गाऊन वेअर करतो ना, त्यामुळे ही चादर वगैरे पण घेतलेली, बेड वगैरे आथरण्यासाठी. असं जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ते. आता C-सेक्शन म्हटलं, मी 4 दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार, मग त्याच्यासाठी कपडे वगैरे घेतलेले. मग तीच बॅग भरायची होती. तर हे स्टोल वगैरे, गरमीच्या वस्तू, कारण आता पाऊस पण आहे आणि पावसाळ्यात माझी डिलिव्हरी आहे, तर मग घेतलंय थोड्याशा. ही शॉल वगैरे पण घेतलेली आहे, म्हणजे फक्त माझीच बॅग भरते मी. बाळाचं काही तयारी नाही करत आमच्याकडे, बाळ झाल्यानंतरच बाळाची तयारी वगैरे असते. आता प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं असतं तसं. सॉक्स वगैरे, गरमीच्या वस्तू जास्त काही घेतले नाही, कारण दवाखाना पण जवळच आहे, म्हणजे येता जाता देऊ शकतात. असं सिन्नरमध्येच आहे ना हॉस्पिटल, त्यामुळे जास्त काही घेतलं नाहीये. जेवढं आपलं आवश्यक वस्तू असतील तेवढ्या खाली ठेवायची आहे. घरी येताना ड्रेस घालायचा आहे ना, तो पण घेऊन ठेवलाय, मग तो खाली ठेवते, त्याची नंतर गरज पडेल ना, त्याच्यामुळे. इकडे ते चादर वगैरे लागल हॉस्पिटलमधलं, कसं पेक्षा घरचं पण घेऊन गेलेलं चांगलं. असं हाताखाली जेवढ्या गरमीच्या वस्तू असेल तेवढ्या. हे मोठं एक ब्लँकेट घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जाताना आपली फाईल. जाऊ दे ते बाबडे, त्याच्यातच ठेव. तू ते कशाला काढलं? टॉवेल वगैरे, अशी स्वेटर वगैरे पण घेतलेले आहे. आता काही घालून जाणार नाही, कारण पाऊस पडतोय, तरी पण जास्त काही थंडी वाजत नाहीये. पण मग डिलिव्हरी झाल्यानंतर लागेल, मग ठेवलं बॅगमध्ये. हे मम्मीसाठी पण घेतले, कारण मम्मी असणार ना सोबत. चला, तर अशी बॅग भरायची आहे. आणि आज मस्त सगळं काही खाऊन घेतलंय. डिलिव्हरी झाल्यानंतर खाणं पिणं थोडं बंद होतं बाहेरचं. आजचा दिवस धाकधुकीचा आहे थोडासा, मन विचारली ते. चला, तर पुढचा व्हिडिओ काय होतो काय नाही स्किप न करता बघत राहा. चला, देवघरामध्ये पण दर्शन घेतलं. देवाच्या दर्शनानेच आता हॉस्पिटलला निघणार, आणि काय होतं काय नाही तुम्हाला शेअरच करणार. सगळं काही सुखरूप राहू दे, असंच तुमचेही आशीर्वाद असू द्या. त्याचे सगळ्या ताईंचे खूप आशीर्वाद आहे, सगळ्या ताईंनी खूप आशीर्वाद दिलेले आहे. तर सगळ्या ताईंच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलंच होणार. मस्त आपलं काय होतं काही नाही तुम्हाला सांगेलच मी आता, म्हणजे जेही होईल ते एकदम सुखरूप होऊ दे, बाकी काही नाही. मस्त बिर्याणी पण तयार झालेली होती, छान मस्त. आज मला बिर्याणी खायचा मूड झाला होता, मग मम्मीला बोलले कर असं. मम्मीनेही छान मस्त घाईपाई केली. मम्मीलाही थोडंसं असं येतच ना, आता हॉस्पिटलला जायचं आहे, तर मस्त तिने बिर्याणी वगैरे पण केली मस्त. चला, तर आता ना भात वगैरे झाला, तर जेवण वगैरे करून, आणि आता रात्री आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला निघणार आहे. चला, तर इथेच आजची व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. सगळ्या ताईंना बाय बाय. टाइम मी पण आहे, सई पण आहे. चला बाय, गुड नाईट.